पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदी दिल्लीमधल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार। अनेक मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नाविन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी कर्तव्य भवनची रचना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं युवा लक्ष्य। भाजप युवा मोर्चाची आज महत्त्वाची बैठक। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक संपन्न। मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं यासाठी विशेष समितीची स्थापना। 20 सप्टेंबरपर्यंत समिती अहवाल सादर करणार। शासनाच्या समितीत महेश मांजरेकर, अमेय खोपकर, सुशांत शेलार यांचाही समावेश। मुंबईच्या वरळीमधील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या समोर खालिद का शिवाजी या मराठी चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी। हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी। ताडदेव पोलिसांनी दोघांनाही नोटीस देऊन सोडलं। दादरचा कबूतरखाना वाचवण्यासाठी आज दादरमध्ये सर्वधर्मीय सभेचं आयोजन। कबूतर आणि कबूतरखाना वाचवण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार। प्रार्थना सभेत जैन धर्मगुरूंसह सर्वधर्मीय लोकांना निमंत्रण। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठासोबत हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार। मुख्यमंत्र्यांकडून बैठकीमध्ये स्पष्ट। उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटीनंतर युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू। ढगफुटी दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू, 60 जण बेपत्ता असल्याची माहिती। अचानक आलेल्या ढगफुटीनंतर घरं, हॉटेल जमीनदोस्त। उत्तराखंडच्या धरालीमध्ये लष्कराचे 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती। भूस्खलनामध्ये राजपुताना रायफल युनिट कॅम्पचं मोठ्या प्रमाणात नुकसान। परिस्थिती नियंत्रणासाठी सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती। तातडीनं दुर्घटनास्थळी जाण्याच्या सूचना। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं नदी नाल्यांना महापूर। नांदेडमधील 10 पर्यटक उत्तरकाशीच्या हनुमान चेठीमध्ये अडकले। राज्य सरकारकडे मदतीची मागणी।